नमस्कार. मुंबईचा पाऊस आणि मुंबईची लोक यांच्याबद्दल ऑस्ट्रेलियन महिला बोलली असं. ही महिला नक्की असं काय बोलली आहे ते पुढे पाहू. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. मुंबईतला पाऊस हा सर्वांनाच माहीत आहे. तो मुंबईला मुंबई न ठेवता तुंबई नगरी बनवतो. त्यामुळे मुंबईकरांना बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं. पण हे झालं मुंबईकरांसाठी. पण मुंबईमध्ये काही कामानिमित्त येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना मुंबईचा पाऊस कुठं माहीत आहे तेव्हा. या ऑस्ट्रेलियन महिलेचं तिचं मुंबईतील काम आटोपून तिला परत ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. पण त्यावेळी पहाटे 3 वाजता मात्र पाऊस बाहेर धो-धो कोसळत होता. त्या महिलेचं फ्लाईटही पहाटे 3 वाजताच होतं. ते फ्लाईट तिला काहीही करून पकडायचं होतं. परंतु ते बाहेर कोसळणाऱ्या पावसामुळे ते शक्य होत नव्हतं. त्याआधीच त्या महिलेनं उबर ॲपने एक कार बुक केली होती. या पावसात ती कार येईल असं तिला वाटत नव्हतं. पण शेवटी तो उबर ड्रायव्हर कमरे एवढ्या भरलेल्या पाण्यातून मार्ग काढत या महिलेला पिकअप केलं आणि नियोजित वेळेआधीच महिलेला विमानतळावर सोडलं सुद्धा. त्यामुळे ती ऑस्ट्रेलियन महिला खुश झाली आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या उबर ड्रायव्हरचे आभार मानले आहेत. त्यावेळी ती महिला म्हणते की भारतीय लोक हे जगातील कोणत्याही संकटावर मात करणारे शांत लोक आहेत आणि हे फक्त भारतातच घडू शकतं. जरी आता मी मुंबई सोडली असली तर मी मुंबईत नक्कीच परत येईन. या महिलेचं नाव ब्रिस टेली असून तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करत अशा प्रकारे तिने भारतीयांचे आभार मानले आहेत. I'm convinced that Indian people are the toughest and chillest people in the world. I had to go to the airport at 3 a.m. It was flooding. The water was up to like here. And my Uber driver just drove through. Koi baat nahi. I'll show you. I'm on my way to the airport. My Uber driver just went through literal floodwaters. Okay, I'm at the point now where I'm wondering if this is even genuinely actually safe. Okay, this is the exact moment I thought, that's it, we're not making it. I'm gonna have to get out and carry my suitcase over my head. I'm gonna miss my flight. Come on, come on. Ah! Thank God! That whole journey could only have happened in India. Like, the whole way through, the water was above the wheels. And there were people waiting at every major flooding point. It was 3 a.m. and there were people waiting to guide the cars and the rickshaws. And when I got to the airport, I was soaked. Everyone else was just chill, no bother. And yeah, I've left Mumbai. But I'll be back very soon. You'll see.